विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक अनिल ढोले. माझ्या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. चला तर मग सुरू करूया आपला आजचा विषय भौतिक रसायनशास्त्र. विद्यार्थी मित्रांनो, आपला विषय सुरू करण्यापूर्वी मी माझं छोटंसं असं इंट्रोडक्शन आपल्याला देणार आहे. मी प्राध्यापक अनिल ढोले, पारनेर महाविद्यालयातील रसायनशास्त्र या विभागामध्ये गेली 10 वर्ष रसायनशास्त्राचा प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. मी आपणाला फिजिकल केमिस्ट्री हा विषय शिकवणार आहे. आपण जर या स्क्रीनवर बघत असाल तर या कोर्सचा कोड जो आहे तो CH101 सेमिस्टर फर्स्ट आणि या कोर्ससाठी 2 क्रेडिट्स रिझर्व ठेवलेले आहेत बघा. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, आज आपण ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून इंटरॅक्शन साधणार आहोत. त्यामुळे आपण पर्सनल इंट्रोडक्शन आपण आपलं करून घेऊ शकत नाही. त्यामुळं ज्यावेळेस आपण फिजिकली क्लासमध्ये उपस्थित राहाल त्यावेळेस आपणा सर्वांचं पर्सनल इंट्रोडक्शन आपण त्यावेळेस घेणार आहोत. मित्रांनो, FY-BSc या वर्गामध्ये प्रवेश घेतल्यानंतर तुमच्या मनामध्ये असंख्य अशा शंका असतील की खरंच BSc हे कसं असेल, अवघड असेल की सोपं असेल, आपल्याला अभ्यास करता येईल का, आपल्याला विषय समजतील का, किती विषय असतील, परीक्षा कशी असेल, अभ्यास कसा करावा लागेल, असे असंख्य असे प्रश्न आपल्या मनामध्ये उपस्थित झालेले असतील. आपण इयत्ता 12वीमध्ये भरपूर असा अभ्यास केलेला असेल. रसायनशास्त्र हा विषय आपण गेल्या 2 वर्षापासून म्हणजे इयत्ता 11वी आणि 12वी या वर्गामध्ये इंग्रजी माध्यमातून शिकत आलेलो आहोत. आणि हा विषय शिकत असताना आपण खूप असा अभ्यास या विषयाचा केलेला आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण तयारी केलेली आहे. त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचा देखील अभ्यास आपण या 12वीच्या माध्यमातून केलेला आहे. इयत्ता 11वी आणि 12वी या वर्गामध्ये आपण वेगवेगळे चॅप्टर रसायनशास्त्र विषयाचे शिकलेलो आहोत. वेगवेगळ्या ब्रांचेस, उदाहरणार्थ फिजिकल केमिस्ट्रीचा भाग असेल, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा भाग असेल, इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा भाग असेल, ॲनालिटिकल केमिस्ट्रीचा भाग असेल, काही बायोकेमिस्ट्रीचा भाग असेल, अशा वेगवेगळ्या रसायनशास्त्राच्या शाखांचा अभ्यास आपण इयत्ता 11वी आणि 12वी या दोनही वर्गामध्ये केलेला आहे. परंतु 11वी आणि 12वी या वर्गामध्ये आपण जो काही अभ्यास केला होता तो अभ्यास बऱ्यापैकी काही अभ्यास आपण पाठांतर जास्त प्रमाणामध्ये केलेला असेल, काही प्रमाणामध्ये आपण समजून उमजून कन्सेप्टचा अभ्यास केलेला असेल. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आता तसं नाही. आता आपला जो पॅटर्न आहे तो 3+2 असा आहे. म्हणजे आता 3 वर्षाचं हे तुमचं ग्रॅज्युएशन असणार आहे आणि यानंतरची जे 2 वर्ष असतील ते पोस्ट ग्रॅज्युएशन असणार आहे. म्हणजे 3+2 असा 5 वर्षाचा हा प्रोग्राम असेल. आता सध्या तुम्ही ग्रॅज्युएशन म्हणजेच बॅचलर ऑफ सायन्स
3 वर्षाचा जो हा कोर्स आहे त्यासाठी ॲडमिशन घेतलेला आहे आणि आपण त्याला BSc असं म्हणतो, बॅचलर ऑफ सायन्स. BSc या वर्गामध्ये आपल्याला नेमकी काय शिकायचं याचा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेला असेल. मित्रांनो, BSc हा मूलभूत विज्ञान शिकण्याचा विषय आहे, कोर्स आहे. मूलभूत विज्ञान म्हणजे जसं की आपण म्हणतो की ॲटमची सुरुवात, ॲटमची डिस्कवरी, ॲटमचा शोध लागला, त्यानंतर त्याच्यावरती वेगवेगळ्या थेरीज असतील, लॉज असतील, अशा प्रकारचं जे विज्ञान आहे त्याला आपण बेसिक सायन्स असं म्हणतो, की त्याच्यामधून आपण संशोधन करू शकतो आणि पुढे या विज्ञानाचा उपयोग मनुष्याच्या फायद्यासाठी आपण किंवा सर्व जगाच्या फायद्यासाठी होतो. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, बेसिक सायन्सला फार आता सध्या महत्त्व आहे. म्हणूनच गव्हर्नमेंट यासाठी काही फेलोशिप, जसं की इन्स्पायर फेलोशिप असेल, हे देत असतं की बेसिक सायन्समध्ये हुशार विद्यार्थी यावेत आणि त्यांनी जास्तीत जास्त रिसर्च करावा, संशोधन करावं. मूलभूत जे विज्ञान आहेत, आपण म्हणतो की फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स, हे जे विषय आहेत हे बेसिक सायन्सचे विषय आहेत. आणि या सायन्समध्ये संशोधन करणं फार महत्त्वाचं आहे, की जेणेकरून या संशोधनाचा फायदा समाजाला होईल. या दृष्टिकोनातून जे काही ज्ञान आहे हे आपण या वर्गामध्ये शिकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही 11वी 12वीला जसं बोर्डाची परीक्षा दिली तशी आता यावर्षी बोर्डाची परीक्षा नसेल, तर या वर्षीपासून आपल्याला विद्यापीठाची परीक्षा द्यावी लागेल. आणि आपलं विद्यापीठ जे आहे ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं आपल्या विद्यापीठाचं नाव आहे. आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संलग्न असं महाविद्यालय म्हणजेच अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचं निवाड्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय पारनेर. या महाविद्यालयामध्ये आपण प्रवेश घेतल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला पडला असेल की आता विषय कुठले शिकायचे आपल्याला. मी आपणाला डिटेल अशी सर्व माहिती देणार नाही, परंतु एक तोंडओळख म्हणून किंवा पूर्वज्ञान म्हणून आपल्याला काही विषयांची माहिती देणार आहे. तर आपल्याला फिजिक्स हा विषय कंपल्सरी असेल, केमिस्ट्री, त्यानंतर बॉटनी हा विषय असेल, झूलॉजी असेल आणि झूलॉजीला ऑप्शन किंवा झूलॉजी किंवा मॅथमॅटिक्स असे विषय आपल्याला शिकायचे आहेत. तर केमिस्ट्री हा विषय हा कंपल्सरी विषय आपल्या या वर्षी आपल्याला शिकायचा आहे. कंपल्सरी विषय शिकत असताना केमिस्ट्री या विषयाचं कोर्स स्ट्रक्चर हे कसं असणार आहे तर ते आपल्याला बघायचं आहे. मी आपणासमोर या स्लाईडच्या माध्यमातून एक कोर्स स्ट्रक्चर मांडलेला आहे. तुम्ही बघू शकता की ह्या वर्षी आपल्याला आता चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम हा पॅटर्न लागू झालेला आहे. 70 आणि 30 असा पॅटर्न आपण त्याला म्हणतो, की वर्षभरामध्ये एक जो कोर्स असेल त्याला जर 100 मार्क्स असतील उदाहरणार्थ, तर 70 मार्क हे थेरी एक्झामसाठी असतील आणि 30 मार्क हे इंटरनल इव्हॅल्युएशनसाठी राखीव असतील. तर आपल्या समोर या स्क्रीनवरती आपण बघू शकता की पहिल्या सेमिस्टरमध्ये 3 कोर्सेस आहेत. त्यापैकी 2 कोर्सेस हे थेरी कोर्सेस असून तिसरा जो कोर्स आहे तो प्रॅक्टिकल कोर्स आहे. त्या कोर्सचे कोड आपणासमोर दिलेले आहेत. CH101 कोर्सचं नाव आहे फिजिकल केमिस्ट्री.
या कोर्ससाठी 36 लेक्चर अलॉट केलेले असून या कोर्ससाठी 2 क्रेडिट रिझर्व ठेवलेले आहेत, म्हणजे 2 क्रेडिट्स हा कोर्स आहे आणि मार्क्स या कोर्ससाठी 50 मार्क्स आहे. दुसरा जो थेरी कोर्स आहे तो आहे CH102 ऑर्गॅनिक केमिस्ट्री, 36 लेक्चर्स, 2 क्रेडिट्स अँड टोटल मार्क्स 50. आता ह्या 50 मार्काचं जे विभाजन आहे ते 2 प्रकारे केलेलं आहे. 35 मार्क थेरी आणि 15 मार्क इंटरनल एक्झामिनेशन, असे 50 मार्क. तिसरा जो कोर्स आहे तो प्रॅक्टिकल कोर्स असून CH103 दॅट इज 103 हा त्याचा कोर्स कोड असून केमिस्ट्री प्रॅक्टिकल फर्स्ट अँड टोटल नंबर ऑफ लेक्चर्स हे 47 आहेत. 1.5 क्रेडिटचा कोर्स आहे. 1 क्रेडिट बरोबर प्रॅक्टिकलचे 30 लेक्चर्स असतात, म्हणून साधारणतः 1.5 जो क्रेडिट आहे त्या 1.5 क्रेडिटचे जवळपास 46 to 47 अशा पद्धतीचे लेक्चर्स होतात. आणि म्हणून या ठिकाणी आपण 47 लेक्चर आणि 1.5 क्रेडिट्स आणि मार्क्स 50 दिलेले आहेत. ही एक्झामिनेशन सुद्धा सेमिस्टर एंड एक्झामिनेशन आहे. अशा पद्धतीने फर्स्ट सेमिस्टरचं कोर्स स्ट्रक्चर असेल. सेकंड सेमिस्टरकडे आपण जर गेलो तर इथे सुद्धा 2 थेरी आणि 1 प्रॅक्टिकल असे 3 कोर्सेस आहेत. त्याचे कोर्स कोड आपणासमोर आहेत. CH201 इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, CH202 ॲनालिटिकल केमिस्ट्री, CH203 केमिस्ट्री प्रॅक्टिकल सेकंड, आणि बाकी क्रेडिट्स आणि लेक्चर्स आणि मार्क्स हे सेमिस्टर 1च्या पद्धतीनेच दिलेले आहेत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं असेल की या सेमिस्टर पॅटर्न म्हणजे 4 महिन्याचं सेमिस्टर असतं. साधारणतः ऑक्टोबरमध्ये आपली परीक्षा असेल आणि फिजिकल केमिस्ट्री आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री हे जे 2 कोर्सेस आहेत हे वेगळे कोर्सेस आहेत आणि ते वेगळे कोर्सेस शिकवण्यासाठी सुद्धा तुम्हाला वेगळे शिक्षक असतील. प्रॅक्टिकल जो कोर्स आहे तो कोर्स थेरी आधारितच असेल, म्हणजे थेरीमध्ये जे झालेलं तुमचा कन्सेप्ट्स असतील तेच कन्सेप्ट तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये शिकायचे असतात लॅबोरेटरीमध्ये जाऊन. असं केमिस्ट्रीचं एकूण स्ट्रक्चर आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की टोटल वर्षभरामध्ये आपल्याला एक जो केमिस्ट्रीचा कोर्स असेल तो पहिल्या सेमिस्टरला 50 आणि दुसऱ्या सेमिस्टरला 50 असं 100 मार्क, आणि असे 2 कोर्सेससाठी 100 आणि प्रॅक्टिकल कोर्ससाठी 100, म्हणजे टोटल 300 मार्क एकूणच रसायनशास्त्र केमिस्ट्री या विषयासाठी FYBCच्या सिलेबसमध्ये रिझर्व ठेवलेले आहेत. आणि हा कोर्स कंपल्सरी आहे. या कोर्ससाठी कुठल्याही पद्धतीचा ऑप्शन आपण विद्यापीठाने ठेवलेला नाही आहे. त्यामुळं आणि कोर्स अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा कोर्स अतिशय मन लावून शिकणं गरजेचं आहे आणि इंटरेस्टिंग आहे, तो तुम्ही शिकणार आहातच. कोर्स स्ट्रक्चर तुमच्या लक्षात आलं नसेल तर पुन्हा एकदा मी प्रेझेंटेशन तुम्हाला देणार आहे, त्यावेळेस तुम्ही पुन्हा रिवाईज करून बघू शकता. जर कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही ते मला विचारू शकता. पुढे जाऊया आपण. सगळ्यात महत्त्वाचं असतं की ज्यावेळेस आपल्याला कुठलाही विषय हा सुरुवात करायचा असतो त्यावेळेस आपण त्याचा सिलेबस बघितला पाहिजे आणि सिलेबस बघायचा, अभ्यास करायचा केला की मग आपल्याला त्या कोर्सची आउटलाईन मिळते. त्या कोर्समध्ये नेमकं काय असेल आणि एकूणच दिलेल्या वेळेमध्ये त्या कोर्सचा अभ्यास कसा करायचा हे समजत असतं. आणि म्हणून आपण सुरुवातीला सिलेबस या भागाकडे वळणार आहोत. मी तुम्हाला यावर्षी फिजिकल केमिस्ट्री हा विषय शिकवणार आहे. मी पुन्हा तुम्हाला पाठीमागेच सांगितलं की CH101 हा जो सब्जेक्ट आहे
तो आपण शिकणार आहोत. आणि या सब्जेक्टसाठी आपल्याला या सेमिस्टरला 3 चॅप्टर आहेत आणि या 3 चॅप्टरसाठी टोटल 36 लेक्चर राखून ठेवलेले आहेत. तर केमिकल एनर्जेटिक्स हा एक चॅप्टर आहे, त्याच्यासाठी 11 लेक्चरचा हा टॉपिक आहे. केमिकल इक्विलिब्रियम 11, आयनिक इक्विलिब्रियम 14. साधारणतः जेवढे लेक्चर्स असतात तेवढे मार्क्स असतात, 1-2 मार्क्स मागे पुढे होऊ शकतात आणि म्हणून 36 लेक्चर्स जर थेरी एक्झामला असतील तर मार्क्स असतील तर 36 लेक्चरचा हा टॉपिक आहे. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करायचा असेल तर आपल्याला बुक्स पाहिजेत. बुक्स आणि त्या रेफरन्स बुक्स, कुठल्या रेफरन्स बुक्समधून किंवा टेक्स्ट बुक, 2 प्रकारचे बुक्स असतात. रेफरन्स बुक आणि टेक्स्ट बुक. टेक्स्ट बुक म्हणजे क्रमिक पुस्तक आपण त्यांना म्हणतो आणि रेफरन्स बुक म्हणजे की रेफरन्स बुक्स जे असतात ते आकारानं थोडेसे मोठे असतात. त्याच्यामध्ये आपण जो विषय शिकत असतो तेवढाच भाग नसतो, तर अवांतर बाकीचे कन्सेप्टसुद्धा त्या ठिकाणी इन्क्लूड केलेले असतात आणि जास्त वास्ट अशा पद्धतीचं बुक असतं. परंतु आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं निवडक आपण त्याच्यामधून घ्यायचं असतं, वाचन करून आपल्या नोट्स काढायचे असतात. त्याला आपण रेफरन्स बुक असं म्हणतो. आणि टेक्स्ट बुक म्हणजे की जे त्याच फक्त तेवढ्याच सिलेबससाठी तयार केलं गेलेलं असतं, त्याला आपण टेक्स्ट बुक असं म्हणतो. तर रेफरन्स बुक्सची लिस्ट विद्यापीठाने या ठिकाणी दिलेली आहे. तर ही रेफरन्स बुकची लिस्ट भरपूर मोठी आहे आणि दोन्हीही कोर्ससाठीची लिस्ट ही आहे. त्यामुळं या ठिकाणी मी दोन्ही कोर्सेसची लिस्ट इन्क्लूड केलेली आहे. तुम्ही बघू शकता भरपूर अशा रेफरन्स बुक्स आहेत आणि आपल्या सेंट्रल लायब्ररीमध्ये आणि डिपार्टमेंटल लायब्ररी या दोन्हीही ठिकाणी हे बुक्स आपल्याला 100% अवेलेबल होतील आणि आपण हे वाचू शकता. हे रेफरन्स बुकची यादी आहे. टेक्स्ट बुकसुद्धा या कोर्ससाठी अवेलेबल आहेत आणि भरपूर असे प्रकाशनाचे टेक्स्ट बुक या ठिकाणी अवेलेबल आहेत. उदाहरणादाखल मी सांगेल की फिजिकल केमिस्ट्री बाय मनाली पब्लिकेशन, फिजिकल केमिस्ट्री बाय निराली पब्लिकेशन्स, बाय प्रशांत पब्लिकेशन, वेगवेगळ्या पब्लिकेशनचे बुक्स बाजारामध्ये अवेलेबल आहे. तुम्ही कुठलेही बुक्स घेऊ शकता आणि ते वाचू शकता. ज्या पुस्तकामधून तुम्हाला त्या ठिकाणी समजेल ते बुक तुम्ही टेक्स्ट बुक म्हणून वापरू शकता किंवा त्याच्यामधून तुम्ही नोट्स काढू शकता, अभ्यास करू शकता. पुढे जायचं आहे आपल्याला. आपला जो टॉपिक आहे तो आहे थर्मोडायनॅमिक्स. पहिला जो टॉपिक आपण शिकलेलो आहोत तो आहे थर्मोडायनॅमिक्स. मित्रांनो, थर्मोडायनॅमिक्स हे नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. थर्मो मीन्स हीट आणि डायनॅमिक्स मीन्स मोशन. आता बघा, हीट आणि मोशन म्हणजे हीट फ्लोचा इथे संदर्भ आहे. हीट व डेफिनेशन कशी केली बघा, कन्वर्जन ऑफ हीट इनटू मेकॅनिकल वर्क अँड वाइस वर्सा. थर्मोडायनॅमिक्स इज डिफाइंड ॲज कन्वर्जन ऑफ हीट इनटू द मेकॅनिकल वर्क अँड वाइस वर्सा. आपण बघत असतो की हीट ही हॉट बॉडीकडनं कोल्ड बॉडीकडे मूव्ह होत असते. मग थर्मोडायनॅमिक्स हे काय, तर एक ब्रांच आहे आणि या ब्रांचमध्ये हीट फ्लोचा संदर्भ आहे. हीट इज कन्व्हर्टेड इनटू मेकॅनिकल वर्क. आता हीट, एनर्जी आणि वर्क असे 3 वेगवेगळ्या डेफिनेशन्स आहेत. हीट हे म्हणजे एनर्जीचा एक फॉर्म आहे. हीट, वर्क, हीट आणि एनर्जी. हीट आणि एनर्जी या दोन्ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. कधी कधी आपण हीट म्हणतो, कधी एनर्जी म्हणतो. मेकॅनिकल वर्क, कन्वर्जन ऑफ हीट इनटू मेकॅनिकल वर्क. मेकॅनिकल वर्क म्हणजे जिथं डिस्प्लेसमेंट होतं त्याला आपण जसं समजा आपण एखादा डस्टर समजा हे उचललं वरती आणि खाली ठेवलं तर हे काय वर्क झालं आहे. हे डस्टर उचलण्यासाठी आपण काय केलं,
की आपण त्याला एनर्जी प्रोव्हाइड केली आणि एनर्जी प्रोव्हाइड केल्याशिवाय ते डस्टर उचलणार नाही, म्हणून आपली काही एनर्जी खर्च झाली डस्टर उचलण्यासाठी. आणि डस्टर उचललं गेलं, एका जागेवरून दुसऱ्या जागी ठेवलं, म्हणजेच काय तर मेकॅनिकल मुवमेंट झाली, मेकॅनिकल वर्क झालं. आणि म्हणून कन्व्हर्जन ऑफ हीट इंटू मेकॅनिकल वर्क किंवा वर्कचं कन्व्हर्जन हीटमध्ये, याला म्हणायचं थर्मोडायनॅमिक्स. आणखी एक डेफिनेशन आहे क्वांटिटेटिव्ह रिलेशन बिटवीन हीट अँड अदर फॉर्म्स ऑफ एनर्जी. क्वांटिटेटिव्ह रिलेशन बिटवीन हीट अँड अदर फॉर्म्स ऑफ एनर्जी. क्वांटिटेटिव्ह रिलेशन म्हणजेच तिथं मेजरमेंटशी संदर्भ आहे. क्वांटिटेटिव्ह रिलेशन बिटवीन हीट अँड अदर फॉर्म्स ऑफ एनर्जी. तर एनर्जी आणि हीटचं रिलेशन ज्या ब्रांचमध्ये आपण स्टडी करतो आपण त्याला थर्मोडायनॅमिक्स असं म्हणतो. आपण पुढे जर गेलो तर ऑब्जेक्टिव्ज म्हणजे उद्देश काय, थर्मोडायनॅमिक्स का शिकायचं, व्हाय इट इज नेसेसरी टू स्टडी थर्मोडायनॅमिक्स. So first of all, to predict feasibility of process, first objective is to predict the feasibility of process. Feasibility of process means whether process will occur or not can be predicted with the help of a thermodynamics. Second objective is to estimate yield of the product. That means we can find the extent of reaction. कधी कधी रिॲक्शन मध्ये प्रोडक्ट येत नाही किंवा कमी येतो किंवा जास्त येतो. अशा वेळेस प्रोडक्ट किती येऊ शकतो हे एस्टिमेट करण्याचं काम थर्मोडायनॅमिक्सचं आहे. आणि म्हणून थर्मोडायनॅमिक्स कॅन यूज टू प्रेडिक्ट द एक्सटेंट ऑफ रिॲक्शन और हाउ मच रिॲक्शन इज completed. To deduce important relationships such as Raoult's law, elevation in boiling point, depression in a freezing point, फेज रूल एटसेट्रा. तर हे ज्या टर्म्स आहेत त्या पुढच्या वर्षी तुमच्या सिलेबसमध्ये आहेत, त्या आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. पण एवढं लक्षात ठेवा की थर्मोडायनॅमिक्स हे डिफरंट थर्मोकेमिकल ज्या टर्म्स आहेत त्या एक्सप्लेन करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पुढे आपण जर गेलो तर लिमिटेशन्स आहेत. थर्मोडायनॅमिक्सचे काय लिमिटेशन्स आहेत. लिमिटेशन्स, थर्मोडायनॅमिक्स इज ॲप्लिकेबल टू मॅक्रोस्कोपिक क्वांटिटीज. मॅक्रोस्कोपिक क्वांटिटीज म्हणजे ज्या क्वांटिटीज ह्या मेजरेबल आहेत, लार्ज अमाऊंटमध्ये आहेत, त्यांना आपण मॅक्रोस्कोपिक क्वांटिटीज म्हणतो. मग ऑटोमॅटिकली थर्मोडायनॅमिक्स इज नॉट ॲप्लिकेबल टू मायक्रोस्कोपिक quantities. Then thermodynamics is helps to predict the feasibility of process but not gives idea about time taken for the process. थर्मोडायनॅमिक्स फिजिबिलिटी सांगतं पण किती वेळामध्ये प्रोसेस होईल हे सांगत नाही. इट इज लिमिटेड टू इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम अँड सायलेंट अबाउट द पाथ ऑफ द प्रोसेस. थर्मोडायनॅमिक्समध्ये मग उदाहरणार्थ टेम्परेचर असेल, एंट्रॉपी असेल, हे स्टेट फंक्शन्स आहेत. म्हणजे त्यांच्या व्हॅल्यू या इनिशियल आणि फायनल स्टेटवरती डिपेंड्स असतात. त्याला आपण म्हणतो स्टेट फंक्शन्स. किंवा रिव्हर्सिबल प्रोसेस, इरिव्हर्सिबल प्रोसेस. तुम्ही डायग्राम बघितली असेल की इनिशियल आणि फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम, ए गिव्स बी. म्हणून थर्मोडायनॅमिक्स हे इनिशियल आणि फायनल स्टेट, सिस्टीमची इनिशियल आणि फायनल स्टेटबद्दल भाष्य करतं, परंतु इट इज अ सायलेंट अबाउट द पाथ ऑफ द प्रोसेस. म्हणजे कुठल्या रिव्हर्सिबल रिॲक्शन झाली, इरिव्हर्सिबल झाली. दोन, मी याच्यामध्ये एक थोडंसं विषयांतर होईल, परंतु मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो की स्टेट फंक्शन आणि पाथ फंक्शनमध्ये काय, किंवा पाथ आणि स्टेट च्यामध्ये काय फरक आहे. की जसं की बघा, एक बिल्डिंगमध्ये 3 मजली बिल्डिंग आहे आणि स्टेट फंक्शन म्हणजे काय तर हाईट. पहिल्या फ्लोअरपासून जर ग्राउंडपासून जर 3rd फ्लोअरपर्यंत जर आपण हाईट मोजली तर ती काहीतरी असेल, 100 मीटर असेल, 100 फूट असेल. ती हाईट झाली स्टेट फंक्शन. म्हणजे तिची व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे की इनिशियल ग्राउंड आणि फायनली 3rd फ्लोअरचं टॉप फ्लोअर. परंतु जर आपण डिस्टन्स मेजर केलं, समजा त्या ग्राउंड फ्लोअरपासून जर शेवटच्या फ्लोअरपर्यंत जाण्यासाठीचे 3 मार्ग वेगवेगळे असतील. एका मार्गाने
जर कमी डिस्टन्स भरत असेल दुसऱ्या मार्गात जास्त भरत असेल, तिसऱ्या मार्गात त्याच्यापेक्षा कमी जास्त भरत असेल, म्हणजे पाथ हा वेगवेगळे जर असतील तर त्या ठिकाणी डिस्टन्स बदलतं. म्हणजेच डिस्टन्स हे पाथ फंक्शन आहे आणि हाईट ऑफ अ बिल्डिंग इज अ स्टेट फंक्शन. मग थर्मोडायनॅमिक्सने काय केलं की स्टेट फंक्शनबद्दल भाष्य केलं, परंतु पाथ फंक्शनबद्दल काय सायलेंट आहे. दॅट मीन्स दिस सम टर्म्स आर द फंक्शन ऑफ अ स्टेट फंक्शन. some terms like a temperature, entropies are state functions, but if पण त्याचा पाथ जर बदलला तर मग मात्र थर्मोडायनॅमिक्स तिथे लिमिटेशन दाखवतं. पुढे जर आपण गेलो तर आपल्याला लॉज बघायचे आता काही, तर मला वाटतं या ठिकाणी आपण पहिलं लेक्चर आपलं समाप्त करूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला काही लॉज स्टडी करायचे आहेत थर्मोडायनॅमिक्सच्या संदर्भामध्ये. ते लॉज आपण बघणार आहोत. आता या ठिकाणी आपण पहिलं जे लेक्चर आहे हे आपण थांबूया, पण त्यापूर्वी मी काही समराईज करतो की आपण सुरुवातीला या ठिकाणी पहिलं लेक्चर ज्यावेळेस स्टार्ट केलं त्यावेळेस आपण एक कोर्स स्ट्रक्चर किंवा सिलेबसचा भाग असेल काही गोष्टी मी आपणाशी शेअर केला इंट्रोडक्शनच्या संदर्भामध्ये, आणि एकूणच थर्मोडायनॅमिक्स हा चॅप्टर सुरू करून